Today we are going to see subject English from book number 1, the lesson number 2, the precious tree. Reading lesson number 2, the precious trees. Warm up. Look at the picture given below. Talk about the things that we get from the trees and plants. Yes, we get the vegetables, wood. Again, what else we get from the trees and plants? Medicine. Again, gum. Yes. We cannot get a cars and milk, butter. These things we cannot get. Correct? Now reading. Arif, Arnab and Altaf live in a village near the forest. See students, Arif, Arnab and Altaf कुठे राहत होते? एका गावात राहत होते. जंगलाच्या जवळ ते गाव होतं. They were the best of the friends. ते काय होते? खूप बेस्ट फ्रेंड होते. On Sundays they went to the forest. रविवारी ते कुठे जायचे? जंगलात जायचे. The forest had many mango trees. आणि जंगलात काय होते? खूप सारे मँगो ट्री होते. They used to play around and climb the mango trees. ते काय करायचे? मँगो ट्रीच्या अवतीभोवती खेळायचे आणि त्याच्यावर चढायचे. प्रिशियस हिअर अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर व्हॅल्युएबल. प्रिशियस म्हणजे अत्यंत मौल्यवान. हिअर व्हॉट मीनिंग इज गिवन? व्हेरी इम्पॉर्टंट ऑर व्हॅल्युएबल. They enjoyed sitting on the branches of trees and ate delicious mangoes from them. ते काय करायचे? मँगोच्या ट्रीवर चढायचे आणि तिथल्या ब्रांचेसवर बसायचे आणि तिथे बसून ते डिलिशियस मँगो, रसाळ अशा आंब्याचे ते स्वाद घेत होते. A variety of birds sat on the branches of mango tree. मग व्हरायटी ऑफ बर्ड्स, खूप साऱ्या प्रकारचे पक्षी तिथे येऊन त्या झाडांच्या फांद्यावर बसायचे. सम इवन बिल्ड अ नेस्ट ऑन दॅम. आणि काहींनी तर त्याच्यावर घरटे पण बनवली होती. सम टाइम अ ट्रूप ऑफ मंकी केम फ्रॉम द नियर बाय फॉरेस्ट अँड एट द डिलिशियस मँगोज. आणि काही वेळा तर त्या जवळपासच्या जंगलातून काय येत होते? ट्रूप ऑफ मंकीज, मंकींचा एक असा ग्रुप येत होता आणि ते झाडावर चढून ते सगळे डिलिशियस मँगो ते खात होते. वन डे वाईल कमिंग बॅक टू द विलेज फ्रॉम द फॉरेस्ट. जेव्हा ते घरी चालले होते फॉरेस्ट मधून, द बॉय सॉ सम स्ट्रेंजर विथ ॲक्स इन द हँड. मग मुलांनी काय पाहिलं? एक स्ट्रेंजर्स आले. काही स्ट्रेंजर्स आले आणि स्ट्रेंजरच्या हातात ॲक्स होतं. ॲक्स म्हणजे कुऱ्हाडी. इन देअर हँड्स. द स्ट्रेंजर वर गोइंग टुवर्ड्स द फॉरेस्ट. आणि स्ट्रेंजर काय करत होते? फॉरेस्टच्या दिशेने जात होते, जंगलाच्या दिशेने जात होते. हाऊ फार इज द फॉरेस्ट फ्रॉम हिअर. फॉरेस्ट इथून किती लांब आहे? वन ऑफ देम आस्क्ड आरिफ. मग त्या स्ट्रेंजर मधला एक व्यक्ती आरिफला विचारला, कॅन यू टेल अस द वे टू द फॉरेस्ट? आस्क्ड द सेकंड वन. मग दुसऱ्याने काय म्हटलं? त्या स्ट्रेंजर मधल्या दुसऱ्या व्यक्तीने काय म्हटलं की तुम्ही आम्हाला सांगू शकता का जंगलाच्या दिशेने कसं जायचं? द बॉय सेड दॅट दे डिड नॉट नो द वे. मग बॉयनी काय म्हटलं? आम्हाला तर रस्ता माहीतच नाही. दे स्टार्टेड फॉलोविंग द स्ट्रेंजर्स. मग ते काय करायला लागले? त्यांना माहित होतं तरी पण त्यांनी सांगितलं नाहीये फॉरेस्ट कुठं आहे. का? कारण की ती व्यक्ती अनोळखी होती आणि त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. इजंट दॅट स्ट्रेंज? असं जर कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही पटकन सांगाल का? नो, वी शुड नॉट डू दॅट. इट इज अ स्मार्टेस्ट थिंग. ऑलवेज बी अलर्ट वेन स्ट्रेंजर्स आर आस्किंग यू समथिंग. कधी पण अलर्ट राहायचं. कुठल्याही स्ट्रेंजरनी काही विचारले तर खरं उत्तर द्यायचं नाही. यू जस्ट ऑब्झर्व व्हॉट द पीपल्स आर ट्रूथफुल ऑर नॉट. ते विश्वासू आहेत का काहीतरी हेतूने ते आलेले आहेत. वी हॅव टू सर्च दॅट. देन व्हॉट हॅड हॅपन नेक्स्ट विल सी. दे स्टार्टेड फॉलोविंग द स्ट्रेंजर्स. Who? Arnab, Arif and Altaf. The boy saw them going inside the forest. मग the boysनी काय केलं? त्यांना
फॉरेस्ट कडे जाताना आतमध्ये पाहिलं. द स्ट्रेंजर्स देन स्टार्टेड कटिंग द ट्रीज. आणि त्यांनी काय करायला लागले, लगेच झाडांची कटिंग करायला लागले, झाडं तोडू लागले. अल्ताफ at once ran back to the village to inform the village headman. मग अल्ताफ काय केला, पटकन पळत जाऊन त्यांनी आपल्या गावी जाऊन जे गावाचे मुख्य अधिकारी असतात, हेडमॅन, सरपंच असतात, त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं. While Arif and Arnab stayed back to keep an eye on the strangers. आणि आरिफ आणि अर्णब तिथेच थांबले आणि ते जस्ट काय करतात, त्यांच्यावर ते वॉच ठेवून बघू लागले, ऑब्झर्वेशन करू लागले, व्हॉट दे वर डुईंग. द हेडमॅन वॉज व्हेरी अपसेट व्हेन ही हर्ड अबाउट व्हॉट वॉज हॅपनिंग. मग जे हेडमॅन आहे विलेजचे, त्यांना खूप अपसेट वाटलं, खूप दुःख झालं की हे काय, असं का करतायत लोक, व्हॉट इज हॅपनिंग, हे काय घडतंय. द हेडमॅन कॉल्ड द अदर विलेजर्स and told them to get their sticks and go with the Altaf to the forest. हेडमॅनने काय केलं, सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या बरोबर काठ्या घ्या आणि अल्ताफ बरोबर तुम्ही फॉरेस्ट मध्ये जा. Variety, different kinds of particular things. Group, here a group of monkey, meanings of the words. Now next what had happened, we'll see. When Altaf, along with the villagers, reached the forest, they saw the stranger were busy cutting down some trees. मग अल्ताफ बरोबर सगळे गावकरी आले होते आणि ते फॉरेस्ट जवळ पोहोचले. त्यांनी पाहिलं काय, स्ट्रेंजर्स काय करत होते, ते व्यस्त होते झाडं कट करण्यात. अँड द स्ट्रेंजर्स सॉ द ग्रुप ऑफ अँग्री विलेजर्स विथ द स्टिक्स कमिंग टुवर्ड्स देम. द फ्रायटन्ड stranger left their axe and ran as fast as they could. The strangers saw the group of angry villagers with the stick coming towards them. जेव्हा गावकऱ्यांचा पूर्ण ग्रुप हातामध्ये काठी घेऊन त्यांच्याकडे येत होता हे त्यांनी पाहिलं, तेव्हा काय झालं, फ्रायटन मीन्स घाबरणे. ते घाबरून काय केले, स्ट्रेंजर्स त्यांच्या हातातली ती कुऱ्हाड तिथेच टाकले अँड दे रॅन as fast as they could. ते इतके फास्ट पळू लागले, जेवढं त्यांना फास्ट पळता येईल तेवढं फास्ट ते पळू लागले. All the villagers praised the three boys for saving the precious forest. आणि सगळ्या गावकऱ्यांनी त्या 3 मुलांना, अर्णब, आरिफ आणि अल्ताफ, या 3 मुलांना खूप प्रेज केलं, म्हणजे त्यांची खूप स्तुती केली, कारण की त्यांनी जंगल तोडण्यापासून वाचवलं, झाडं तोडण्यापासून वाचवले आणि जंगलाचं संरक्षण केलं. दे सेव्ह द प्रिशियस फॉरेस्ट. दॅट्स व्हॉट द all villagers praised the 3 boys for saving the precious tree. Praise said good things about a person. So what message we get from this lesson? Trees are precious, which gives us medicine, fresh air, food, vegetables to us. Yes, my dear class, also give us shades to us, and it gives a lot of things which is helpful for our life. For example, wood, we make a furniture from wood, make a door from the wood. Yes, my dear class, the precious tree. Trees are very important in our life. Understood? Now, comprehension. Tick the sentences that are correct and cross the one that are incorrect. On Saturday, the friends went to the forest. No, on Sunday, they went to the forest. This statement is false. The monkeys ate the delicious mango. True. The strangers had bags in their hands. False. The stranger had axe in their hand. The village headman was upset. True. The villagers scolded the boys. False. They praised the boy. So in this way you have to write the whether the statement is correct and whether the statement is incorrect. So you have to write, if the correct statement is there, you have to write a T for a true, and whether the statement is incorrect, you have to write F for false. Understood, my dear class? Awesome.
Now answer the following question. Who were best friends? Arif, Arnab and Altaf were best friends. How did the boys spend their Sundays? On Sundays they went to the forest. They used to play around and climb the mango trees. They enjoy sitting on the branches of the trees and ate delicious mango from them. Where were the stranger going and why? The stranger were going towards the forest to cut the trees. Why did the villager praise the three boys? All the villager praised the three boys for saving the precious forest. Complete the crossword given below with the help of the clue. Now look at your vocabulary. Things we get from trees. Complete the crossword given below with the help of the clue. What is given here? A cross down. Birds makes this on the tree branches. What the birds makes on a tree branches? Correct. Awesome. Nest. N-E-S-T nest. Trees gives us this yellow summer fruit. Mango. Correct. Down. Our furniture is made up of this wood. Very good. Tree give this to tired traveler on a hot day. Yes, shade. Understood, my dear class? So in this way you have to solve the crossword and complete this answer. Make a 6 new words from the word given below. Frighten. So what come here? See, it is a big large spelling. We have to make a small spellings. R-I-G-H-T, right. Awesome. T-E-N 10. N-E-E-D, need. F-I-G-H-T, fight. T-R-E-E, tree. F-I-N-D, find. Thank you, my dear class. Have a nice day. Bye-bye.